गुलाबरावांना मोठी वाईट सवय आहे. प्रत्येक भाषणामध्ये कुठे ना कुठे महिलेचा उल्लेख करून मग नंतर माफी मागतात. मागच्याही कालखंडामध्ये हेमा मालिनीच्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की रस्ते जे करायचे ते हेमा मालिनीच्या गावासारखे करायचे आहेत. गाव जसे चकचकीत आहेत तसे करायचे. अजून तसे रस्ते व्हायचे आम्ही वाट बघतो आहोत. आता तरी अजूनपर्यंत तसे रस्ते काही झाले नाही, खडबडीतच रस्ते झाले. आता म्हणतात की मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला दिला, एक मताचा तर सर्व समानसारखा दिला, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये उदाहरण देत असताना ते म्हणतात की हेमा मालिनीलाही एक मत आहे आणि तुमच्या बायकोलाही एक मत देण्याचा अधिकार आहे. मतदानाला जात असताना तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजून तुम्ही त्या संदर्भात मतदानाला जा. म्हणजे ठीक आहे, ज्याची जी मानसिकता असते, पण एका महिलेवर अशा स्वरूपाच्या कॉमेंट्स करणं योग्य नाही. गुलाबराव पाटलांनी वरणगावला टीका करत असताना नाथाभाऊचं आता काही राहिलं नाही असा एक शब्द वापरला. पण खरं पाहिलं तर माझं काय राहिलं नाही. 3 वर्ष अजून आमदार आहे, माझ्या घरामध्ये केंद्रीय मंत्री आहे, आम्ही राहणारच आहे. गुलाबराव तरी संपून जातील पण नाथाभाऊचा खडसे परिवार कधी संपणार नाही. मी 45 वर्ष झाले राजकारणामध्ये, सत्तेमध्ये आहे, पदावर आहे. विरोधी पक्षात जरी असलो तरी पदावर राहिलो आहे. कधी गुलाबराव पाटील माझी बरोबरी करतील? इतके महत्त्वाचे पद, विरोधी पक्ष नेता, महसूल 12 खात्याचा मंत्री, त्याच्या आधी 3 महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री. हे गुलाबरावच्या नशिबात नाही. एक पाणी पुरवठा खातं घेऊन बसले 10 वर्ष, ते चालवा म्हणा. आपले स्वतःची नगरपालिका गुलाबराव आणू शकले नाही. तेवढी तर तुमची ताकद नाही आहे. दुसऱ्याला बोलता कशाला तुम्ही या संदर्भात? गुलाबरावांना आमदारकीला मदत मी केलेली आहे, आठवा म्हणा. त्यावेळेस सभापती होते गुलाबराव जिल्हा परिषदचे, त्यावेळेस मी पालकमंत्री होतो. मी भरपूर मदत केली आणि त्या ठिकाणी गुलाबरावांना मदत केल्यामुळे आमदारकीलाही त्यांना निवडून येण्यास मदत झाली. उपकार केलेले विसरतात.